नालासोपारा पूर्वेकडील ओसवाल नगर परिसरात महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका दुचाकीस्वाराला बसला आहे. बाबा एजन्सी या सोसायटीसमोर पार्क केलेल्या दुचाकीवर अचानक महावितरणची विद्युत तार कोसळली. तार कोसळल्यानंतर झालेल्या जोरदार स्पार्किंगमुळे दुचाकीच्या टायरसह पुढील भागाला आग लागून मोठे नुकसान झाले. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. अभिषेक समदर्शी यांनी आपली बजाज कंपनीची फ्रीडम दुचाकी सोसायटीसमोर पार्क केली होती. अचानक वीजवाहिनी खाली कोसळली आणि जमिनीवर पडलेल्या तारांमधून स्पार्किंग सुरू झाले. या स्पार्किंगमुळे दुचाकीने पेट घेतला आणि काही क्षणात दुचाकीच्या पुढील भागाला आणि टायरला आग लागल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने यावेळी दुचाकीजवळ किंवा तारांच्या संपर्कात कोणीही व्यक्ती नव्हती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र विद्युत तारांची योग्य देखभाल न केल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. वाहनाचे नुकसान झाल्याने संबंधित दुचाकी मालकानेही नुकसान भरपाईची मागणी केली आहे. भविष्यात अशा प्रकारे तार कोसळून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी महावितरणने परिसरातील वीज वाहिन्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.